नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। मनोज जरांगेंनी सरकारला सगळे सोयऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली होती। ती मुदत काल 13 जुलैला संपली। अशा परिस्थितीत सरकारने अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। अलीकडेच जरांगेंनी शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन केले। मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, आता छत्रपती संभाजीनगर अशी ही रॅली पार पडली। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंनी मराठा समाज बांधवांना संबोधित केलं। यावेळी भाषणात बोलताना मनोज जरांगे राज्य सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर तुटून पडले। छगन भुजबळ मला 4थी शिकलेला गावठी म्हणाले होते, आता भुजबळांनी समोर तर यावं, मी त्यांना कचका दाखवतो, असं जरांगे म्हणाले। यावेळी बोलताना जरांगेंनी छगन भुजबळांचा पुन्हा एकदा एकेरी भाषात उल्लेख केला। वेळ आली तर 15 दिवसाच्या आत ओबीसी समाजाचं 27% आरक्षण रद्द करून दाखवेन, पण मला ओबीसी समाजाचं वाटोळं करायचं नाही, म्हणून मी शांत आहे, असं जरांगे म्हणाले। मला मंत्रीपद दिले तरी लाथणे उडवून टाकीन, ट्रक भरून पैसा आणला तरी विहिरीत ओतून टाकीन। आगामी काळात सरकार मला बदनाम करेल किंवा माझा घातपात करेल, असा गंभीर आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे। यावेळी भुजबळांचे दात पाडेन असं देखील जरांगे म्हणाले आहेत। यावेळी जरांगेंनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे। सरकारने आम्हाला फसवलं आहे, ही भावना आमच्यामध्ये आता वाढीस लागली आहे, त्यामुळे सरकारने सावध राहावं। सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ ठोस निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत त्यांचे सर्वांच्या सर्व 288 उमेदवार मराठे पाडतील, असा गंभीर इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे। तर दुसरीकडे सगळे सोयऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत देखील आता संपली आहे। त्यामुळे येत्या 20 तारखेला मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडणार आहे। त्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील भूमिका ठरवणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं। मराठा समाज पुन्हा मुंबईत धडकू शकतो याची सरकार जाणीव ठेवावी। येत्या 20 तारखेला आम्ही त्याबाबत भूमिका ठरवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। एकंदरीत मराठा आंदोलन द्रवरूप धारण करेल असं जरांगे म्हणाले आहेत। सरकारच्या वतीने शंभूराज देसाईंनी समाजाने आणि जरांगेंनी संयमी भूमिका घ्यावी असं म्हटलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।